पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी कोणाशी बोलणं झालं? आणि याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी वैभव परब आपल्या सोबत आहेत आणि मनसेचे संदीप देशपांडे त्यांच्या सोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, काय नेमकी मनसेची प्रतिक्रिया या सगळ्या एकूणच घडलेल्या घटनेच्या नंतर? यामिनी, अमोल मिटकरींची गाडी असेल किंवा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असेल, मनसे आता हळूहळू पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हिलियन म्हणजे आक्रमक रूपात आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं कारण आहे विधानसभा निवडणुका. आपल्यासोबत संदीप देशपांडे आणि संतोष दुरी दोघं देखील आहेत. अमोल मिटकरींची आपल्या कार्यकर्त्यांनी गाडी फोडली आहे, हे तुम्हाला योग्य वाटतंय का? जर फोडली असेल तर त्या महाराष्ट्र सैनिकांचा अभिमान आहे. आम्हाला काही चुकीचं केलं नाही. तोंडाला येईल ते जर बडबडणार असतील साहेबांबद्दल तर मग त्याचे परिणाम भोगावे लागते. म्हणजे पुन्हा एकदा मनसे महाराष्ट्रात खळखट्याक सुरू? पुन्हा एकदा नाही, आम्ही कधीच सोडलेलं नव्हतं. आम्ही जे आक्रमक होतो तसेच आक्रमक आहोत. आमच्यात काय बदल नाही झालेला आहे. अमोल मिटकरी म्हणतात विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे, येऊन बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. कोणाबद्दल आपण बोलतोय, तुम्हाला रिस्पेक्ट करून बोलता आलं पाहिजे. तुम्ही वाटेल ते बोलवाल साहेबांना, सुपारी आणि हे ते, त्याचे परिणाम भोगावे लागतील. आता राज ठाकरेंच्या या विरोधात म्हणजे यापुढे कोण बोललं तर तुम्ही अशीच भूमिका ठेवणार? कसं आहे, कोणाला तिथल्या महाराष्ट्र सैनिकांना जास्ती राग आला असेल, समोर दिसला असेल, फोडली असेल गाडी, ठीक आहे, जे केलं ते केलं, स्वागत आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. जर ते आमचे महाराष्ट्र सैनिक असेल तर निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे त्यांचा. संतोष दुरीजी, तुम्ही देखील आता वरळीमध्ये राडा करून आलेल्या धक्काबुक्कीचे व्हिडिओ आम्हाला सबसेल पाहायला मिळतात. या वर्तणुकीचं तुम्ही देखील स्वागत करताय? नाही, कसं झालंय की इलिगल स्ट्रक्चर जर तिकडे बांधत असतील, तिकडचे स्थानिक रहिवासी जर त्याला विरोध करत असतील आणि स्थानिक रहिवाशांच्या बाजूने जर आम्ही उभे राहिल्यानंतर काही गुंड येऊन आम्हाला जर धक्काबुक्की करत असतील तर आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या हो. हां, तुम्ही मगाशी आता यांना बोललात की तुम्ही शांत झालेला आहात, आता परत तुम्ही आम्ही आहोत रस्त्यावरची लढाई करणारे आणि रस्त्यावरची लढाई लढणार. म्हणजे तुम्ही आता यापुढे पुन्हा एकदा खळखट्याक चालूच राहणार? वरळी जर चुकीचं करत असेल, बघा तुम्ही नको त्या गोष्टीमध्ये हे करू नका. चुकीच्या गोष्टी जर होत असतील ना तर त्याला आमचा पूर्णपणे विरोध असेल. याच्या संदर्भात तुम्ही पत्रव्यवहार केलेला होता? नाही, पत्रव्यवहार आम्ही तिकडे अधिकाऱ्याला बोलवलं, त्यांनी लागलीच तिकडे जे काम चाललेलं ते अधिकाऱ्यांनी, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी ते काम थांबवलं. आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की 2 दिवसामध्ये आम्ही ते स्ट्रक्चर तोडू म्हणून. त्याच्यानंतर जर हे गुंड येऊन आम्हाला जर धक्काबुक्की करत, आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या. नेमकं कोणी उभं केलंय, कोणाच्या निधीतून कोण करणार? हे उभाटा आता ते बोलत होते आमदार निधीमधून केलंय म्हणून. तिकडचे जे शिवसैनिक होते, ते आलेले जे सोकळ शिवसैनिक होते, त्यांनी सांगितलं की आम्ही आमदार फंडातून करतोय म्हणून. आमदार फंडातून असं इलिगल स्ट्रक्चर उभं राहू शकतं का? तिकडे एक पूर्वी असं शेड होती जिकडे कट्टा आहे, वयस्कर लोक बसतात, म्हणजे ज्येष्ठ नागरिक कट्टा म्हणून तिकडे हे केलेलं. त्याला आता पूर्णपणे चारी बाजूने भिंती केल्यात, त्याला ग्रिल वगैरे लावली, दरवाजे लावलेत, वरती प्रॉपर स्लॅब टाकला. त्याची उंची जवळजवळ 14 ते June 2024, equally in the urban areas, on the May, it was as per the government report, it was 6.3, but where is, and in June it has increased to 9.3. So that employment problem is increased.